महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। बच्चू कडू यांच्या मशाल आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे। मुंबई मंत्रालयात माणिकराव कोकाटेंसोबत बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांची महत्वाची बैठक झालेली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केलं होतं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू आणि प्रहार संघटना आक्रमक झाली होती, मात्र त्यावर आता तोडगा निघताना दिसतोय, कारण महत्वाच्या बैठकीचं आयोजन माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं करण्यात आलं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सूरज, काय अधिक माहिती आहे? खरं तर बच्चू कडू यांच्या वतीने, प्रहार संघटनेच्या वतीने खरं तर हे जे आंदोलन सुरू होतं, आता मात्र त्याची दखल सरकारच्या वतीने घेण्यात आलेली आहे। ही जी बैठक झालेली आहे, या बैठकीत काय नेमकी चर्चा झाली आहे सूरज? नक्की आपण जर पाहिलं तर 11 तारखेला जे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभरातील सत्ताधारी आमदाराच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे प्रामुख्याने जर पाहिलं तर नाशिकमध्ये जाऊन स्वतः बच्चू कडूंनी जे आहे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन केलेलं होतं। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, प्रमुख बच्चू कडूंची मागणी आहे। मात्र या ठिकाणी थेट फोनवरून बच्चू कडू आणि माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री त्यांच्यासोबत संवाद झालेला होता। कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाबत आपण एकत्र बसू आणि निर्णय घेऊ अशी जी भूमिका आहे त्यावेळेस माणिकराव कोकाटे यांनी घेतली होती आणि त्याच्याच आंदोलनाची दखल जर आपण पाहिलं तर सरकारने घेतलेली आहे। आज दुपारी 12 वाजता जे आहे मुंबईच्या मंत्रालयामध्ये बच्चू कडू आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि काही शेतकरी यांची संयुक्त एक बैठक आयोजित करण्यात आली आहे। कुठेतरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी बच्चू कडूंनी धरली होती। मात्र आज दुपारी होणाऱ्या 12 वाजताच्या बैठकीमध्ये खरंच यावर तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं असणार, कारण का 17 तारखेला जी बैठक होईल त्यानंतर बैठक जर सकारात्मक जर झाली नाही तर आम्ही यापेक्षाही उग्र आंदोलन करू असा इशारा जो बच्चू कडू यांनी दिलेला होता। त्यामुळे आजच्या बैठकीवर शेतकऱ्यांचं बच्चू कडूंचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। खरंच आजच्या बैठकीवर तोडगा काही निघतो का, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर दुसरा काही पर्यायी मार्ग निघतो का हे या निमित्ताने बघावं लागणार आहे। मात्र आज जर तोडगा निघाला नाही तर बच्चू कडू आपली पुढील आंदोलनाची दिशा आणि दशा ठरवण्याची शक्यता आहे, त्याची शेतकरी वाट पाहत आहे। कारण का आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं, विदर्भातून आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची करू। मात्र सरकार येऊन सुद्धा अद्यापर्यंत सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली। अजित पवार म्हणतात की कर्ज भरा, तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आक्रमक झाले होते। आजच्या बैठकीकडे मात्र लक्ष लागले की खरंच या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काही तोडगा निघतो का। तोडगा जर निघाला नाही तर बच्चू कडू आंदोलनाची कुठली दिशा याकडे ठरणार हे सुद्धा महत्त्वाचं बघणं। निश्चित सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।